नमस्कार, सायलीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। चला तर मी आज बनवत आहे छोले मसाला। छोले रात्रभर भिजत ठेवले होते, आता सकाळी कुकरमध्ये टाकून घेतले। त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकून घ्या। त्यानंतर एक टी बॅग टाकले आहे, यामुळे ग्रेव्हीला आपल्या छान फ्लेवर येतो व कलर देखील येतो। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या व आवश्यकतेनुसार पाणी टाका। छोले शिजण्यासाठी मी 5-6 शिट्ट्या घेणार आहे। कढईमध्ये 2-3 पळे तेल टाकले। तेल छानपैकी गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे व हिंग टाकले। आता कच्च्या कांद्याची पेस्ट बनवली होती ती टाकून घेतली आहे 1 वाटी। ती छानपैकी परतली की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली। यामध्ये मी छोले मसाला, हळद पावडर, लाल तिखट, थोडासा किचन किंग मसाला व घरचा थोडा मसाला टाकून घेतले आहेत। मसाले छान परतले की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकली, ती देखील परतून घेतली। ती परतून झाल्यानंतर जे बॉईल केलेले छोले होते ते टाकून घेतले व छानपैकी मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये। छोले परतून झाले की यामध्ये पाणी टाकायचे आहे। तर मी जे छोले बॉईल करायला पाणी घेतले होते तेच टाकले आहे, त्याने कलर देखील छान येतो ग्रेव्हीला। आता यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेतली आहे व चवीनुसार मीठ देखील टाकले आहे। आता झाकण ठेवून 15-20 मिनिटे छोले छानपैकी शिजून घेऊया। 15-20 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही छोल्यांना छानपैकी तरी आली आहे व किती सुंदर दिसत आहे आपली भाजी। जी बाजारात खातो त्यापेक्षाही खूप छान लागते ही भाजी। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। धन्यवाद। रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा।